डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे, उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. मी 2 ग्लास घेतले आहेत आणि मीठ घेतलं आहे. मिठाचं एका ग्लासात पाणी केलं आहे आणि दुसऱ्या ग्लासात साधं पाणी घेतलं आहे आणि एक लिंबू घेऊन त्याचे 2 भाग केले आहेत. आता बघा, मी मिठाच्या पाण्यात एक अर्ध लिंबू टाकलं तर ते वरती पेवत आहे आणि हे दुसरं साध्या पाण्यात टाकलं की खाली जात आहे. एवढे बोलतो आणि माझ्याचे नाव आहे पाण्याची घनता. मी 2 ग्लास घेतले आहेत, त्याच्यात बटाट्याचे 2 तुकडे केले आणि एक साधं पाणी घेतलं ग्लासामध्ये. दुसऱ्या ग्लासामध्ये मिठाचं पाणी घेतलं व त्या एक तुकडा आहे बटाट्याचा तर साध्या पाण्यामध्ये टाकले. दुसरा तुकडा आहे बटाट्याचा तर मिठाच्या पाण्यामध्ये टाकला. आता बघा, साध्या पाण्यात ग्लासामध्ये बटाटा खाली आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये बटाटा वरती पेवतो. प्रयोगाचे नाव पाण्याचा पृष्ठीय तार. मी इथे प्रयोगाचे सामान लागले. पावडर घेतली आहे व साखर आणि पाणी जरासं घेतलं आहे. ताटामध्ये पाणी टाकलेलं आहे व त्या ताटामध्ये पावडर टाकून घेतलेली आहे. आता त्या छोट्याशा पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा. नंतर त्या साबणाला लावायचा आणि मग त्याच्यात बोट बुडवायचं. इथे आग लावली म्हणजे आग ठेवली तर फायर अलार्म हा साध्या प्रयोगाचे नाव आहे. जळण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. मी मेणबत्ती पेटवली आणि एक ग्लास घेतला. ग्लास त्याच्यावर ठेवलं. मग मेणबत्ती विझली. मग थोडं पाणी वर आलं. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याची जीवनसत्ता तपासणी. मी 2 ग्लास घेतले आहेत. एका ग्लासमध्ये थंड पाणी आहे, एका ग्लासमध्ये गरम पाणी आहे आणि मी साखर घेतली आहे. थंड पाणी 1 चमचा थंड पाण्यात टाकला. 1 चमचा गरम पाण्यात टाकले. गरम पाण्यात लवकर साखर विरघळते, थंड पाण्यात हळूहळू विरघळते साखर. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याची घनता. मी 2 ग्लास घेतले. एका ग्लासमध्ये मी पाणी टाकलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकले होते आणि ह्याच्यामध्ये साधं पाणी आहे. त्याच्यामध्ये मी कलर टाकला. हा कलर खाली आहे आणि ह्याच्यामध्ये कलर टाकलेला हा कलर वरती. नमस्कार, माझ्या प्रयोगाचे नाव आहे नेलपेनला आग लागते. आता आपण नेलपेन खोलून घेत आहे व त्याच्यामध्ये नेलपेन आपण पाण्यात टाकून घेतो. पाण्यात टाकून घेतल्याच्या नंतर आपण त्याला आग लावत आहे.